नोई विदापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावची आहे श्रीराम. मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची, जयेपासून देवत्रयाची काया झाली श्रीराम. निश्चला मध्ये चंचल तेची कल्पना केवळ, अष्टदा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप श्रीराम. कल्पना तेची अष्टदा प्रकृती, अष्टदा तेची कल्पना मूर्ती, मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टदा जाणावी श्रीराम. पाच भूते तीन गुण आठ झाली दोन्ही मिळून, म्हणून अष्टदा प्रकृती जाण बोधी जेते श्रीराम. मुळी कल्पना रूप झाली पुढे तेची पापावली, केवळ जडत्वासी आली सृष्टी रूपे श्रीराम. मुळी झाले ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुण माया, जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टी रूपे श्रीराम. चारी वाणी विस्तार द्या नाना योनी प्रगटल्या नाना व्यक्ती श्रीराम. ऐशी झाली उभारणी आता ऐका संवारणी, मागील दशकी विशद करुणी बोलिले आसे श्रीराम. परंतु आता संकलित बोलिलेल संवार संकेत, श्रोते वक्ते ते चित्त देवोनी ऐका श्रीराम. शतवर्षे अनावृष्टी पेत आकेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरूपिल्या श्रीराम. 12 कळी तपे सूर्य केने पृथ्वीची रक्षा होय, मग ते रक्षा विरोनी जाय जलांतरी श्रीराम. हे जल शोषी वैश्वानरू वनी झडपी समीरू, समीर वितळो निराकारो जैसे तैसे श्रीराम. ऐशी सृष्टी संवारणी झाली मागा विस्तारे बोलिली, माया निराशे उरली स्वरूप स्थिती श्रीराम. तेथे जीवशिव ब्रह्मांड आटून गेले तो तांड, माया विद्येचे बंड वितळून गेले श्रीराम. विवेकेची बोलिला क्षय म्हणून विवेक प्रलय, विवेकी जाणती काय मूर्खास कळी श्रीराम. चंचलास करता चंचल चंचल रूपी श्रीराम. जो सकल शरीर वरते सकल कर्तृत्वाच प्रवर्ते, त्यास परमात्मा बोलती सकल करता ऐसे जाणती, परितो नाशील प्रचिती विवेके पावी श्रीराम. जो श्वानामध्ये गुरगुरितो, जो शुक्रामध्ये कुरकुरितो, गाढव गुरुनी बंकतो अट्टहासे श्रीराम. लोक नाना देह देखती विवेकी देहांत पाहती, पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे श्रीराम. विद्या विनये संपन्न ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनीचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनाः. देह पाहता वेगळाले परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखिले एकांतरे श्रीराम. अनेक प्राणी निर्माण होती तरी एकची कळा वर्तती, तेथे नाव जगज्योती जाणती कळा श्रीराम. श्रोत्रे नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहू जाणे नाना पदार्थ श्रीराम. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वासतो जाणे, कर्मेंद्रियामध्ये जाणे नाना विषय स्वाद श्रीराम. सूक्ष्म रूपे स्थूल रक्षी नाना सुख दुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतर साक्षी अंतरात्मा श्रीराम. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा,
जीवात्मा शिवात्मा परमात्मा द्रष्टा साक्षी सत्ता रूप श्रीराम विकारामधील विकारी अखंड नाना विकार करी तयास वस्तु मनती विकारी परमहीन श्रीराम अवघा एकंकार करीती अवघे माईक स्थिती चंचलामध्ये श्रीराम चंचल माया ते माईक निश्चल परब्रह्म एक नित्यानित्य एक या कारणे श्रीराम जातो जीवतो प्राण नेने जीवतो अज्ञान जन्मतो जीवतो जान वासनात्मक श्रीराम ऐक जीवतो ब्रह्मांश जेते पिंड ब्रह्मांड निरास येथे सांगितले विशेष चत्वार जीव श्रीराम असो हे अवघे चंचल चंचल जाईल सकळ निश्चय ते निश्चळ आदियांते श्रीराम आदि मध्ये अवसान जे वस्तू समसमान निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निष्प्रपंच श्रीराम उपाधी निराशे तत्वता पाहो जाता उपाधी कैची श्रीराम आसो जितुके ज्ञान परंतु होते विज्ञान मन ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे श्रीराम नकळे निवृत्ती गुणास कैची निर्गुण प्राप्ती गुणातीत साधक संती विवेक केले श्रीराम सर्वना परीस मनन सार मनने कळे सारा सार निज ध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू श्रीराम निर्गुणी जे अनन्यता हेची मुक्ती सायुजता दक्षंश वाचंशाता पुरे झाला श्रीराम सिद्धांती कैची पूर्वपक्ष असून माईक उपाधी तेची सहज समाधी श्रवणवलावी बुद्धी निश्चयाची श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक 11वा भीमदशक किंवा दशक 11वा समास पहिला सिद्धांत निरूपण नाम श्रीराम सद्गुरु समर्थ आपणाला त्या ठिकाणी या जगाचा सिद्धांत समजावून सांगतात सिद्धांत जो असतो तो कधी बदलत नसतो त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणत असतात सिद्धांत म्हणतात दृष्टांत त्या ठिकाणी उदाहरण वगैरे या सगळ्या गोष्टी काय होत असतात बदलत असतात पण जो सिद्धांत असतो तो कधी त्या ठिकाणी काय होत नसतो बदलत नसतो आणि म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्याला अगदी उत्तम सिद्धांत त्या ठिकाणी समजून सांगायला लागलेले आहेत काय जगाचा सिद्धांत आहे जगाचा सिद्धांत वेगळा आहे ब्रह्माचा सिद्धांत वेगळा आहे जीवाचा सिद्धांत वेगळा आहे जीवाचा सिद्धांत आहे अज्ञान जगाचा सिद्धांत आहे विषयासक्ती स्वार्थ आणि संतांचा पशुपक्ष्याचा सिद्धांत आहे भोग आणि संतांचा सिद्धांत आहे जगाचा उद्धार आणि देवाचा सिद्धांत आहे धर्माची स्थापना आणि शास्त्राचा सिद्धांत आहे लोकांना ज्ञानी करून मुक्त करणे हे सिद्धांत बदलत नाही जीवाचा सिद्धांत त्या ठिकाणी जीव अज्ञानी आणि विषयासक्त स्वार्थी आहे जीव बदलत राहतो हा त्याचा सिद्धांत आहे लोक म्हणतात बघा एवढं त्याच्यासाठी केलं आणि तो बदलला स्वार्थी झाला शेवटी विसरला अपकार केले उपकाराचे सिद्धांत आहे कारण तो कृतज्ञ आहे जीव आणि त्या ठिकाणी तो अज्ञानी मूर्ख आहे कृतज्ञ षडविकारी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला ज्ञानी करण्याचं काम संतांनी घेतलेलं आहे आणि जो बदलत नाही झालेला आहे तो सुसंस्कारी जीव त्या ठिकाणी आहे जीवाचा सिद्धांत अशाच पद्धतीचा आहे स्वार्थासाठी दोन जीव एकत्र येतील स्वार्थ संपल्यानंतर बाजूला जातील हा जगाचा सिद्धांत आहे एक जगाचा सिद्धांत संयोग आणि वियोग सांगितलेला आहे ज्या गोष्टीचा संयोग होतो त्या गोष्टीचा वियोग काही दिवसांनी होतोच हा जगाचा सिद्धांत आहे
संयोग झाला, दोन मित्र एकत्र आले, कधीतरी त्यांचा वियोग होतो. दोन मित्र परत नंतर शत्रू होतात. सख्खे भाऊ नंतर पक्के वैरी वगैरे होतात. बाप लेकांची ताटातुटी होते. जोडीमधला नवरा नाहीतर बायको अगोदर जाते आणि सगळ्याला सोडून पुन्हा आपल्याला एकट्यालाच जावं लागतं. हा जगाचा सिद्धांत. संयोग आणि वियोग. नदीच्या पुरामध्ये लाकडं वाहत येतात. अचानक संयोगाने एकत्र येतात आणि एकत्र वाहतात. पुढं भावरा वगैरे खडक भावरा म्हणा काही आल्यानंतर ते विस्कटल्या जातात. काही लाकडं पुढं जातात, काही लाकडं मागं राहतात, काही लाकडं भावऱ्यातच थांबतात. वियोग झाला त्यांचा. का बरं वियोग झाला? सिद्धांत आहे तो. ज्या गोष्टीचा संयोग, सुखाचा संयोग झाला त्याचा वियोग दुःखात होणार आहे. सिद्धांत ठरलेलाच आहे तो. आणि म्हणून त्या ठिकाणी दिवस उगाला तो मावळणार आहे. अशा पद्धतीनं हा जगाचा सिद्धांत. म्हणून हे जे सिद्धांत असतात हे बदलत नसतात. एखाद्याने बदलायचा प्रयत्न केला, मी आता माझ्या परिस्थितीनं माझ्या शक्तीनं संसाराला बदलणार नाही. कारण संसाराचा सिद्धांतच आहे. संसाराचा सिद्धांत आहे दुःख स्वरूप, स्वार्थ स्वरूप, त्या ठिकाणी असणारा विश्वासघात, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी भरलेल्या येतात. बदलू शकत नाही. कोणी प्रतिज्ञा केली? रावणाने केली. म्हणले मी प्रपंचातूनच सुख घेईन, रामालाच विरोध करीन. अनेक प्रतिज्ञेमध्ये त्यांनी ही एक प्रतिज्ञा केली. आणि मग प्रपंचातून सुख घेण्याकरता 80,000 पत्न्या स्वरूपवान केल्या. 1,00,000 मुलं झाली, 1,25,000 नातू झाली. पण सुख भेटलं नाही. शेवटी सुखाच्या अभिलाषेने सीते मातेकडे गेला. आणि शेवटी एवढं सगळं असून संसार सुखाचा झाला का त्याचा? नाही. एवढा दुःखाचा झाला, त्यालाही जावं लागलं, सगळ्या मुलाला खलास व्हावं लागलं. आणि मग काहीच शेवटी बरोबर गेलं नाही. का नाही बदललं? त्याचा गुन्हा नाही तो. संसाराचं स्वरूपच आहे. तुम्ही किती असा काही बदवा नाही. अशा पद्धतीने तो त्याचा सिद्धांत आहे, तो सोडत नाही. मग त्या संतांचा सिद्धांत आहे, जगाने किती अपकार केले तर त्यांच्यावर उपकार करणं संतांचा सिद्धांत आहे, सोडित नाही. किती आज्ञेने असलं तरी त्याला ज्ञानी करायचं, समजावून सांगायचं. संतांचा दया हा सिद्धांत आहे. आणि म्हणून धीर गंभीर समुद्रासारखं त्यांचं स्वरूप आहे, त्यांचा सिद्धांत आहे. शहाणे करून सोडावी तर जनासी, जे आपण अशी आडी. कोणी विचारू न विचारू सांगत राहिले. तुकाराम महाराजांना तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही आम्हाला सांगतात? ते म्हणले त्याचा प्रश्न नाही, मी आलोच सांगण्याकरता. मला तुम्ही विचारा नका विचारू, मला त्याचं काही घेणं देणं. मी माझं काम करतो. पाठविला तुका, मला पाठवलेला आहे. लिहो लोकी शिक्का, या लोकांमध्ये ज्ञानाचा शिक्का देण्याकरता मला पाठवलं. समर्थ म्हणतात मला पाठवलं, तुम्ही ऐका नका ऐकू, दूषण लावा, काही करा, मी दासबोध तुम्हाला सांगणार. मी त्या ठिकाणी संत सांगायचं सोडत नाही. हा त्यांचा सिद्धांत आहे. जगाला त्या ठिकाणी ज्ञानी करायचं, जगामध्ये वेऱ्यावाने राहायचं आणि कार्य झाल्यानंतर आपल्या सोसालोकाला त्या ठिकाणी निघून जायचं. दया अपार त्या ठिकाणी असणारी त्यांच्या ठिकाणी काय आहे तर ती दया आहे. त्यांचा सिद्धांत आहे, साधूचा सिद्धांत आहे दया. ओरिजिनल साधू असला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी नदीच्या काठाने जाताना भावऱ्यामध्ये एक विंचूक पाण्यात बुडून मरू लागला, गटकळ्या खाऊ लागला. साधूला दया निर्माण झाली आणि लगेच हात आतमध्ये घातला भावऱ्यामध्ये, वरती काढला. विंचू पाण्याच्या वर आल्याबरोबर ठणका मारला. शेवटी साधूचं शरीर हाडामासाचं, हात झटकला, परत भावऱ्यात पडला. परत तो खालीवर पुन्हा दया आली, पुन्हा वर काढला, वर हात पाण्याच्या आल्याबरोबर ठणका मारला, पुन्हा खाली पडला, पुन्हा काढला. एक माणूस बघत होता, महाराज विचू येतो, कृतज्ञ प्राणी, त्याला तुम्ही वाचवता, पण तो ठणका मारत, कारण त्याला चावणं हा त्याचा स्वभाव आहे. मग साधू म्हणजे त्याचा जर स्वभाव चावणं असेल तर त्याला जीवदान देणं हा माझा स्वभाव आहे. चावू द्या मला, काय चावणं. सिद्धांत एकामेकांचा, साधूचा सिद्धांत आहे आणि देवाचा त्या ठिकाणी सिद्धांत आहे, बदलत नाही. धर्माची स्थापना करण्याकरता देव येतो म्हणजे येतो. लोक जरी म्हणत असं कुठं राहिला, काय राहिला,
कशाचं काय तुझ्या जवळ. आणि तिनं वा बरोबर तुला शासन कोण करते तो करतो. नाही माणसाने शासन करू द्या, ज्याची त्याला शासन होतं मग पश्चाताप सगळं चित्र. देव आहे जवळ. शासन होत असताना मग चित्रपट समोर दिसतो. खाटेवर पळल्या ते नव्हतं करायला पाहिजे ते केलं, ते नव्हतं करायला पाहिजे ते केलं, ते नव्हतं आता करायला नव्हतं पाहिजे केलं, त्याला इलाज नाही ना केलं, आता भोग त्याचे फळ. म्हणजे हा धर्माची त्याच्या हातात येते, शासक करताय. विश्वस्वरूप दाखवत असताना अर्जुनाला हे एक स्वरूप दाखवलं, म्हणजे हे बी तू येस का, मीच आहे, शासन करता मीच आहे, म्हणून तर चाललंय हे सगळं. हा त्याचा सिद्धांत आहे धर्माची स्थापना. तसा त्या ठिकाणी या जगाचा सिद्धांत, संतांचा सिद्धांत आहे सिद्धांत निरूपण. म्हणजे त्या ठिकाणी जो सिद्धांत असतो तो बदलत नसतो. ब्रह्माचं सिद्धांत आहे स्थिरता, निश्चलता. ब्रह्म निश्चल आहे, स्थिर आहे. परमात्मा निश्चल आहे, स्थिर आहे. माया, त्रिगुणात्मक प्रकृती, संसार, जगत चंचल हे जाणार आहे. चंचलन ही कृष्ण आपल्याला येईल पुढे त्या ठिकाणी. तर ते चंचल कसं आहे, जसं नदीचं पाणी चंचल आहे आणि नदीचा काठ स्थिर आहे. लोक म्हणतात हीच हो, हेच पाणी आहे, इथं मी आंघोळ केली गेलो हेच पाणी, हे नाही ते गेलं लांब. आंघोळ केलेलं पाणी लांब गेलं ते. मग हे काय, हे दुसरं पाणी, नदी. तसं ह्योच माझा संसार आहे, हे काय, हे माझं, हे सगळं नाही, हे गेलं. ज्या क्षणाला तुला वृत्ती निर्माण झाली प्रेमाची, मोहाची, आसक्तीची, ती गेला. हे आपण दुसरं. प्रत्येक क्षणाला वृत्ती बदलते आणि प्रत्येक क्षणाला भावना बदलते, प्रत्येक क्षणाला व्यक्ती बदलत राहते. प्रत्येकाची भावना क्षणोक्षणाला बदलत जाते. एवढा वेग आहे संसाराला, ते वेग हे मग कळतच नाही. जास्त वेग असल्यामुळे पंखा जोरात फिरल्यानंतर कळतच नाही तो फिरायला लागला म्हणून, स्थिर वाटतो. वा लगे भूमीहून होतो, एखादा भूमीहून लगेच प्रबल शेतकरी होतो, नाही का. सिद्धांत आहे, बदललं ते सगळं. लोक म्हणते जस काय बदललं हो, हे लय जीव लावित होतं पोरग मला, बदललं. पुन्हा म्हणते नाही ते नसतं बदललं, पोरीमुळं बदललं. आणि काही दिवसांनी ते म्हणते पोरी बरा येतो, हे लय दिसत. आणि नंतर मग ते जाऊ दे, नातू तर चांगलीच नाही, पोरं आपले चांगलीच ना. काही दिवसामध्ये पोट्टे की तसेच झाले रे. मग ते उदास होते, ते मग खैदी घेऊन एसटी महामंडळात. म्हणजे ते तसे झालेले असतात. त्यांचं आता ते विचार करीत राहतात या जगात, हे बदलला ते बदलला, त्यांनी मला हे केलं, यांनी मला हे केलं. काय नसतं म्हणून समर्थ शिकवतात सिद्धांत धरा. सिद्धांत धरला की त्रासच नाही. बदलू द्या, काय बदलायचं, आत्मा बदलत नाही ना आपला. आपला परमात्मा आपल्या जवळ आहे, तो काय बदलणार आहे. आणि स्थिती परिस्थिती आपल्या प्रारब्धनी वगैरे चालू राहत असते. आणि म्हणून देवाला धरून चाललं की काय नाही, बदलला हा तो येईल, योग येईल, पुन्हा तो बोलत नाही, बदलणं हा सिद्धांत आहे ना. आपण नाही का आपल्या वडिलाला बदललो, आजोबा पंजोबाला बदललो, त्यांची सेवा करता करता म्हातारी झाली, आपण म्हणलो ना काय असं काय तसं, आपले पोरं म्हणणार ना ते आपल्याला बदलू त्या नाही. बदलणं स्वभाव आहे, बदललं पाहिजे हे सगळ्या गोष्टी बदल. आणि म्हणून ते जगाचा सिद्धांत आहे महाराज. आणि संत आपल्याला सिद्धांत समजून सांगतात. सिद्धांत धरा, आत्मा परमात्म्याचा सिद्धांत धरा, देवाचा सिद्धांत धरा, सद्गुरूचा सिद्धांत धरा आणि चलत राहा. बदलू दे, काय हे काय आपलं थोडेच ते बदलणार. कुठल्या कुठं आसक्ती धरली, कुठल्या कुठं काय धरली, चलत राहायचं त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अत्यंत अस्थिर असणारा हा संसार आहे, चंचल. इथं काय सांगतात आपल्याला त्या ठिकाणी, निश्चळामध्ये चंचळ तेची कल्पना केवळ, अष्टदा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप. हे निश्चळामध्ये चंचल निर्माण झालेला आहे. नदी निश्चळ शांत, पाणी चंचल. तसं ब्रह्म शांत, जगत चंचल, आत्मा शांत, प्रकृती चंचल. काही बी त्या ठिकाणी प्रकृतीमध्ये होत असते. अशा पद्धतीनं सृष्टीची चंचलापासूनच निर्मिती झाली. आकाशापासून वायू होतो, येतो प्रत्यय येतो, वायूपासून अग्नी जो तो सावध आहे का, हा चंचल हे त्या ठिकाणी निर्माण झालं. वायू कठीण दिसणी तेथे निर्माण झाली, वन्नी
मंद वायू शीतळ पाणी ते तुम्ही झाली, आपलं त्या ठिकाणी झालेलं आहे. परत आपल्याला समर्थ समजवून त्या ठिकाणी सांगतात. आज कल्पनातेची अष्टधा प्रकृती, अष्टधातेची कल्पना मूर्ती, मुळाक्षरापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. त्या ठिकाणी मग काय झालेलं आहे की कल्पना निर्माण झाली, अष्टधा प्रकृती निर्माण झाली आणि ह्या मुळाला त्या ठिकाणी काय झालेली निर्माण सगळी झालेली आहे. मूळ कल्पनारूप झाली, पुढे तेची फापावली, केवळ जडत्वासा आली सृष्टी रूपी. पहिली कल्पना झाली, कल्पना निर्माण झाली भगवंताला आणि त्याच्यावरती ही सृष्टी निर्माण झाली. पंचभूत तीन असणारी त्या ठिकाणी गुण आणि मग ही जडत्व पृथ्वी निर्माण झाली. तिला मूळ माया म्हणतात. एक त्रिगुण माया, मूळ माया आणि जी जडत्व जी काही सृष्टी आहे ना तिला अविद्या माया त्या ठिकाणी म्हणतात. पुढं काय झालं रे, पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती. पुढं चार खाणी निर्माण झाल्या. कोणत्या चार खाणी येतात आहे का नाही, त्या ठिकाणी चार खाणी म्हणजे अंडच, जारज, श्वेदज आणि उद्भिज, म्हणजे ह्या चार खाणी येतात. म्हणजे अंड्यातून निर्माण झालेले पशु पक्षी अंड, जारातून निर्माण झालेले त्या ठिकाणी गाई म्हशी तुम्ही आम्ही अंड जार, श्वेदेजातून निर्माण झालेले त्या ठिकाणी घामापासून आणि उद्भिज म्हणजे बीजापासून निर्माण झालेले झाड वृक्ष वगैरे. अशा पद्धतीनं असणारे त्या ठिकाणी हे सगळं निर्माण झालेलं आहे. परंतु अशी ही या जगाची काय झालेली सृष्टी निर्माण झालेली आहे. परंतु आता सकळीत बोललेलं संवार संकेत श्रोते वक्ते येते चित्त देऊनी ऐका. नंतर याचा संवार कसा होतो तर काल आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की काय म्हणले त्या ठिकाणी प्रलय असतो. चार प्रलय आहेत, पिंडामध्ये 2 आहेत आणि ब्रह्मांडामध्ये काय आहेत 2 आहेत. आणि 5वा जो प्रलय आहे तो विवेकाचा प्रलय आहे. ज्ञानाने सगळं काय होतं नष्ट त्या ठिकाणी होऊन जात असतं. आणि मग सगळं ब्रह्मांडाचा प्रलय होत असताना काय आहे, शतवर्ष अनावृष्टी, 100 वर्ष त्या ठिकाणी अनावृष्टी होते. जी सृष्टी त्या ठिकाणी आटून जाते. 12 काळी तापे सूर्य, 12 काळा त्या ठिकाणी सूर्य तापतो. नंतर त्या ठिकाणी पृथ्वीची राख होते, पृथ्वीची रक्षा होईल. मग ती रक्षा विरून जाई जळांतरी आणि मग ती राख जळामध्ये पाण्यामध्ये विरून जाते. ते जळ शोषी वैश्वानर, देवाचं एक रूप आहे वैश्वानर. ते जळ वैश्वानर म्हणजे अग्नी ते जळ काय करतो पाणी शोषण करून घेतो. वन्नी झडते समीरू, त्या ठिकाणी त्या अग्नीला बी वारा खाऊन घेतो. समीर वितळून निराकारो जैसे तैसे, आणि वाऱ्यालाही आकाश खाऊन जात असतं ऐशी. आणि ह्या आकाशाला पण माया गिळून टाकत असते आणि त्या मायेला पण परब्रह्म, त्याच्या माया पण त्या परब्रह्मामध्ये विलीन होत असते. ऐशी सृष्टी संवारणी झाली, मागा विस्तारे बोलली, माया निरसे उरली स्वरूप स्थिती. आणि मग माया निरसन झाली की खाली जे उरलं ते स्वरूप स्थिती उरली आहे का नाही. माया नुरे जेव्हा आणि ब्रह्म होय तेव्हा. माया नुरली, माया गेली की खाली तो काय झालेला आहे मग ब्रह्म झालेला आहे. परब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी आपण. तेथे जीव शिवपिंड ब्रह्मांड आठवणे गेले तुतांड, माया विद्येचे बंध वितोळणी गेले. आणि मग जीवही गेला आणि त्याच्याबरोबर शिवही गेला, पिंड बी गेलं आणि ब्रह्मांड पण निघून गेलं. हे सगळं खोतांड म्हणजे त्या ठिकाणी जे काही खोटं होतं, जे आसार होतं, खोटं होतं, क्षणिक होतं, ते निघून गेलं. आणि मग काय झालेलं आहे सगळं निघून गेल्यानंतर खाली जी उरली ती आपली अवस्था राहिलेली, तोच म्हणजे आपण कोण आहेत मग परमात्मा. पण हा जो काही त्या ठिकाणी प्रलय आहे हा कशाने कळतो, विवेकाने कळतो. विवेक म्हणजे विचाराने कळतो. आणि विचारा वाचून माणसाचं समाधान कधी होत नसतं. कारण माणसाला जर विचार भेटले नाही तो अविचारी माणूस कसा बी वर्तन करतो, राहतो, मरतो आणि त्या ठिकाणी संपतो. विवेकाचे बोलीला क्षय, हे सगळ्या गोष्टी होतात त्या विवेकाने होतात. विवेकरूपी मंथन केल्यानंतरच त्या ठिकाणी. म्हणून विवेक प्रलय हा सगळ्यात श्रेष्ठ जो प्रलय आहे ना विवेक प्रलय आहे. विवेक प्रलय कधी आहे, आपण आपल्याला सद्गुरू समर्थाने शास्त्र शिकवत, दासबोध ग्रंथ शिकवत आपल्या मनामध्ये विचार निर्माण झाला, ज्ञान झाला प्रलय जगाचा. त्या ठिकाणी सहजच आपल्या मनामध्ये कधी का व्हायना वृत्ती निर्माण होते. एखादी आघातीत घटना घडली, संकट आलं, कोणी काही हे त्या ठिकाणी आघात झाला
तर आपल्याला दासबोध ग्रंथातला विवेक होतो. चला, समर्थांनी सांगितलेलं आहे हे सगळं खोटंही होणार आहे, हे सगळं होणारच आहे. आणि एखादा लाभ झाला तरी बी माणसाला हर्षवायू होऊन अटॅक येण्याची शक्यता कमी राहते, काही का नाही. नाहीतर लय लाभ झाला तर माणसं हसतच राहतात तरी मरत येतं. पण मग आपल्याला जेव्हा समर्थांनी सांगितलेलं असतं की संसाराची अवस्था आहे, लाभ झाला तरी तो जाणारच आहे आणि दुःख झालं तरी ते जाणारच आहे. आणि म्हणून त्याच्या स्थिर जो राहतो ना, त्याचं नाव विवेक प्रलय आहे. हा विवेक प्रलय अज्ञानाला नष्ट करतो आणि ज्ञानाला काय देतो, तो जन्म त्या ठिकाणी देतात. हे बघा, आत्महत्या वगैरे जे काही होतात ना, विवेक नसल्यामुळं होतात. वरून माणसाला वाटतं का ज्ञानेश्वरी वाचित होता, माणूस दासबोध वाचित होता, असं तसं कसं काय आत्महत्या केली, तर विवेक कमी पडला, कुठंतरी विवेक काय झाला, कमी पडला. आता नाही का कोट्याळ्याला काम मुलगा आमचा तो सांगू लागला, ज्ञानेश्वरी वाचणारे ते माऊली वगैरे कीर्तनाला यायचे, खालून वव्या वगैरे द्यायचे. आणि मग आता काही देणं घेणं वगैरे काहीतरी झालं असं, तुम्हाला माहिती माऊली ते कोट्याळ्याचे ते नाही नाही ते नाही ते नाही ते नाही ते का करायचं हरण्या काळजाची होती ती, एकदम कोमल. समजा एखादा माणूस त्याला काही बोलत त्या रस्त्याने पुन्हा जातच नव्हती समजा. आणि पण ज्ञानेश्वरीचा चांगला अभ्यास, वाचायचे, हे करायचे, खालून प्रमाण वगैरे सांगायचे आणि आपलं सरळ मनाने राहायचे. पण काय देणं घेणं झालं आणि ते मग पैशाने पैसा वाढत गेला. कर्ज झाला असं 10-20 लाख रुपये, मुलगा गेल त्या काही म्हणला असं. ते आता ह्या गोष्टी काही काही प्रपंचातल्या खूप अवघड त्या वाढत राहतात. ते विचार करायचे, मग ते हे करायचे, असं करता करता काय नाही, सगळं व्यवस्थित चांगलं. स्वयंपाक कर म्हणजे गोडधोड केलं, बायकोला बोलले पोरगा परतूरला राहतो त्याला बोलले, आणि सकाळी जाऊन गोट्यात भाजी घेतली. हां, आणि मग त्या मुलांनी ते नंतर देऊन ज्याचं होतं त्याला ते देऊन टाकलं, सगळ्या गोष्टी हे केलं. मग तो काल सांगू लागला, म्हणला काही फाशी घेतल्यानंतर 6-7 महिने अचानक माणूस आला जाणण्याचा. तुमच्या वडिलांनी म्हणे काहीतरी ते केमिस्टचं वगैरे आपण कशाचं तरी ते कंपनी केलेलं होतं, त्याचे 20 लाख तुम्हाला येणार आणि कागदपत्र तुम्ही करता का, मी करतो, तुम्हाला पैसे देऊ, मला आम्ही दुःखाचे तुम्हीच करा. ते काही लाख 3 लाख घेतले, 20 लाख येणार. काय म्हणजे घटना किती आहेत ते म्हणलं. ते सगळे कामं झाले, लोकांचे दिले कामं झाले, दुसरा मात्र झाला, विहीर अचानक धरणी झाली, मग पण माऊली गेले ना म्हणे आमच्या बरंच मोठाले पोर आहेत, त्याचे दुकान आहे तिकडं परत जे ते आलं लक्षात नाही. पाण्यात ते तुमच्या गोरट्याले होते ते चांगले. असं विवेक थोडा कमी पडला. नकारात्मक विचार जर मनुष्य मनाने करीत गेला ते मन असं खचत राहतं आणि प्रत्येक गोष्टीविषयी ते नकारात्मक विचार करतो. जाऊ द्या बाबा, आपल्याला पोरतच करायला, बायकोतच करायला, शेजारीतच करायला लागला, येतच करायला लागलं. माणूस मनाने खचत खचत गेला, एक दिवस तोच स्वतःला संकुचित समजतो. आपल्याला कोणी नाही राहिलं, आपल्याला काही नाही राहिलं, कशाला काय मग कशाला काय, असं करता करता तो हळूहळू कमी होतो, झुरतो माणूस. ते समर्थ तेच सांगतात, हे बघा ते झुरू नका आणि कोणावर काही अवलंबून राहू नका. प्रबळ मन बनवा, मनाला सगळं बनवलं, प्रबळ बनवलं. काय आलतो तेव्हा कोणाला काही कोणाचा आश्रय घेऊन आलतो का, जन्माला आलो आणि काही घेऊन आलतो काय प्रॉपर्टी, आणि मग काय सगळी जरी आता हे लोक पाऊस पडतो गावच वाहून गेली आणि मस्त त्यांनी कमी दिला असतं, आज्या दाद्याचं सगळं वाहून गेलेलं असतं, काय करायचं. अहो त्याला सरकार देतं त्याच्यापेक्षा जास्त होते, म्हणजे बरं झालं ते पहिले घर वाहून गेलं, आता भारी घर झालं, इकडे शेती चांगली मिळाली आम्हाला. काय ते म्हणजे अशा गोष्टी त्या सकाळी, आणि काही गोष्टी चांगल्या व्हायच्या असल्याचे असा एखादा दणका प्रपंचात येऊन जातो. आणि त्या टायमाला वाईट वाटतं, देवानी आपलं वाटोळं केलं वगैरे केलं, पण नंतर पुन्हा त्याच्यापेक्षा चांगलं एखादं चांगलं घर बांधलेलं विकावं लागतं किंवा परिस्थिती आली, पण ते घर विकल्यानंतर त्याला जागा चांगली भेटते, मोठं घर होते, म्हणजे बरं झालं ते विकलं, तिथं लय अडचण होती, आता हेच भारी झालं. अशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत. का तर मलाच हसत येत बाबा.
हा झाल्यात ना, नाही वा त्या झाल्या, त्या बऱ्याच करतात झाल्या. समर्थ म्हणजे तिकडे तुला राहिला असतं ना, तू तिकडे गेला असतास. आणि खरंच ते केलेलं आहे, ते चांगलं असतं ते झालेलं. हा जो वा अच्छा हो जो हो आमच्या गाडीला धाक लावू लागला, गावाकडे गेलं की मी सहज जायचो रोडवर मी फिरायला, सकाळी सप्त्याला गेलो. कोणीतरी म्हणायचं नाना इकडं शिवाला फिरून आले काय मिळेल त्यानं माझं झाला टॉर्चर भरपूर. त्यामुळे तसं नाही, ते मी व्यायाम करायला जातो. आणि तुझी काय माझी काय येणार घेतो तसं काहीच नाही. लगेच आज्ञानी लोक असतात ना काही काही, त्याला वाटतो या नेमकंच हे झालं आणि याला येऊ आता ते सकाळी बघायलाच गेले त्यांनी. हा ते असं म्हणून भ्रम. आणि परमात्मा काय करतो बघा, ज्याच्याकडून त्याला हे धन करून घ्यायचं ना परमार्थ धन, तर इकडं तो येसनच लावतो त्या माणसाला. हा देवभक्तालाही करून येते संसार आणि अंगी वारंवार करून चांगलं जरी असलं तर काहीतरी बिघाड करून ठेवतो, हे करून ठेवतो. म्हणजे त्याला माहिती आहे मग इकडे टाइम देत असतो तो माणूस. आणि अशा पद्धतीनं असणार ते प्रारब्धाच्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि विशेष म्हणजे विवेक माणसाचा काय असला पाहिजे, जागृत असला पाहिजे. विवेक जागृत असला की हे धनाचा असा स्वभाव आहे ते माणूस